डिगरगव्हाण तालुक्यातील एका गंभीर पर्यावरण आणि जनसुरक्षाचा प्रकार समोर आला आहे। डिगरगव्हाण येथील एका पोल्ट्री फार्म संचालकाने शेकडो मृत कोंबड्या गावातील तलावात फेकल्या, ज्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये संतापाची लाट उफाळली आहे। डिगरगव्हाण तालुक्यात पांडुरंग माणिकराव कडू यांच्या पोल्ट्री फार्म मधील शेकडो कोंबड्या अज्ञात आजारांमुळे 19 सप्टेंबर रोजी मृत पावल्या। या गंभीर परिस्थितीत पोल्ट्री फार्म संचालकाने कुठलाही पर्याय न विचारता 20 सप्टेंबरच्या मध्यरात्री सर्व मृत कोंबड्या गावातील डिगरगव्हाण तलावात फेकल्या। तलावातील पाण्यामुळे परिसरातील विहीर आणि पाण्याचा पुरवठा धोक्यात आला आहे। कुजलेल्या कोंबड्यांमुळे प्रचंड दुर्गंधी निर्माण झाली असून गावकऱ्यांना शुद्ध पाणी मिळण्यावरही धोका निर्माण झालाय। स्थानिक नागरिकांनी या घटनेची माहिती सरपंच जिल्हेश्वरी शंकरराव ठाकरे यांना दिली। सरपंच ठाकरे यांनी तात्काळ तलावाची पाहणी करून माहुली जहागीर पोलीस ठाण्याला घटनास्थळी पाचारण केले। या संदर्भात माहुली पोलीस ठाण्यात आरोपी पांडुरंग कडू वय वर्ष 58 यांच्यावर बियाण्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे। डिगरगव्हाण पोल्ट्री फार्मच्या या गंभीर प्रकारामुळे नागरिकांची सुरक्षितता आणि पर्यावरण यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत। आता हे पाहणं महत्त्वाचं आहे की पोलीस प्रशासन या घटनेची योग्य तपासणी करून दोषीविरुद्ध कठोर कारवाई करतात का।